आपण सर्वजण मिळून प्रार्थना करणार जैसे आहोत. बाइबल में लिखा है जब तू उपवास करे तो प्रार्थना जरूर करे. आणि जसं बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की जेव्हा तू उपवास करतो तेव्हा तू प्रार्थना और जब तू प्रार्थना करता है तो तेरा जीवन उपवासी भी होना चाहिए. आणि जेव्हा तू प्रार्थना करतो तुझं जे जीवन आहे ते उपवासी सुद्धा असलं पाहिजे. जैसे आज उपवास प्रार्थना में आए हैं आणि म्हणून जसं आज आपण उपवास प्रार्थनेमध्ये आलेले और आहोत कुछ विषयों के लिए प्रार्थना करेंगे आणि आपण काही विषयांसाठी प्रार्थना करूया और कलीसिया मिलकर प्रार्थना करना उपवास में ये ज्यादा जरूरी होता है. आणि मंडळी मिळून उपवासामध्ये प्रार्थना करणं हे गरजेचं तो असतं. आज हम सबसे पहला प्रार्थना करेंगे. आणि आज आपण सर्वात पहिले प्रार्थना करणार. हम मीका अध्याय निकालेंगे आपण मीका अध्याय काढणार. और उसका 1 से लेके 4था अध्याय 4था अध्याय 1 से 4 पढ़े. आणि त्याचं 1 ते 4 पर्यंत वाचणार. मीका अध्याय 4 अध्याय 4 उसका 1 से लेके 4 तक. त्याचं 1 ते 4 पर्यंत. अंत के दिनों में ऐसा होगा कि यहोवा का भवन का पर्वत सब पहाड़ों पर दृढ़ किया जाएगा, सब पहाड़ियों से अधिक ऊंचा किया जाएगा. हर जाति के लोग धारा के समान उसकी ओर चलेंगे. बहुत सी जातियों के लोग जाएंगे और आपस में कहेंगे, आओ हम यहोवा के पर्वत पर चढ़कर याकूब के परमेश्वर के भवन में जाएं. तब वो हमको अपने मार्ग सिखाएगा और हम उसके पथों पर चलेंगे, क्योंकि यहोवा की व्यवस्था सिय्योन से और उसका वचन यरूशलेम से निकलेगा. वह बहुत से देशों को लोगों का न्याय करेगा. दूर दूर तक उसकी सीमाएं जातियों के झगड़ों को मिटाएगी. इसलिए वे अपनी तलवारें पीट कर हल के पार और अपनी भालों की हंसियां बनाएंगे. तब एक जाति दूसरी जाति के विरुद्ध तलवार फिर न चलाएगी. लोग आगे को युद्ध विद्या न सीखेंगे, परंतु वे अपनी अपनी दाखलता और अंजीर के वृक्ष तले बैठा करेंगे. कोई उनको डरा न पाएगा. सेनाओं का यहोवा का यो वचन है. आमीन. अभी हम यहाँ सबसे पहले प्रार्थना करने वाले हैं कि लोग जाति जाति के लोग यीशु के पास आने. आणि आता आपण इथे सर्वात पहिले प्रार्थना करणार आहोत की राष्ट्रातून लोक येशूकडे येणार. यहाँ पर प्रभु का वचन कहता है कि अंत के दिनों में ऐसा होगा. आणि इथे देवाचं वचन म्हणतं की शेवटच्या काळामध्ये असं कि होईल. लोग परमेश्वर अपने परमेश्वर के भवन को पहाड़ों पर दृढ़ करेगा, यानी यीशु मसीह में मजबूत करेगा. आणि देव काय करेल त्याच्या मंदिराला काय करेल डोंगरावरती दृढ करेल, म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये त्याला दृढ करेल और ऊंचा करेगा आणि उंच करेल. और सारे पहाड़ियों सारे जाति जाति के लोग धारा कैसी बहती है, पानी की धारा जोर से, वैसे लोग एकत्रित होकर आएंगे. आणि सर्व जाती जातीचे जे लोक आहेत पाण्याच्या लोंढाप्रमाणे ते लोक एकत्रित होऊन येतील. अभी आप लोग आते हो एक दो आते हैं, आणि तुम्ही लोक एका एक दोन येतात. लेकिन प्रभु की इच्छा है कि अंतिम दिनों में लोग कैसे आए परमेश्वर के भवन में. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. तो प्रियो धारा कैसी बहती है, आणि पाण्याचा लोंढा कसा वाहतो, बहुत आए आणि खूप कठीण प्रेशर से आणि एकदम और प्रेशर बड़ा रहता है. आणि मोठा असतो. वैसे ही लोग परमेश्वर के भवन में आएंगे, ऐसा प्रभु कहता है. आणि तशाच रीतीने लोक देवाच्या मंदिरामध्ये येईल असं देव तो म्हणतो. हमें भी वही प्रार्थना करना है आणि आपल्याला सुद्धा तीच इस प्रार्थना वचन करायची के आहे. अनुसार कि हमारे जीवन कलीसिया में भी बहुत है लोग परमेश्वर के भवन में आए. आणि याच वचनानुसार की आपल्या सेवन मंडळीमध्ये सुद्धा या देवाच्या वचनानुसार खूप सारे लोक आहेत. आपस में वो लोग कहे चलो हम परमेश्वर की भक्ति करने के लिए परमेश्वर के मंदिर में जाए. आणि आपसामध्ये त्या लोकांनी म्हटलं पाहिजे की या आपण देवाची भक्ती करण्यासाठी त्याच्या मंदिरामध्ये परमेश्वर के मार्ग पर वो चलेंगे. आणि देवाच्या मार्गावरती ती लोक अभी जाति जाति के लोगों के साथ साथ हम प्रार्थना करेंगे. यहाँ दूसरा जो विषय बताया गया है कि ये लोग जो युद्ध करते हैं, झगड़ा करते हैं, तो वो लोग वैसा नहीं करेंगे. आणि ती लोक जे युद्ध करतात, जे लोक भांडतात, ते लोकांनी तसं करू नये. चर्च में आने के बाद भी बहुत है लोग वही जुड़ा स्वभाव धारण कर ही जीवन व्यतीत करते हैं. आणि चर्चमध्ये आल्यानंतर सुद्धा ती लोक काय करतात, स्वतःचा जुना स्वभाव धारण करून ते लोक जगतात. झगड़ा करते हैं, आणि भांडण करतात, मारामारी करते हैं, मारामारी करतात, तलवारें चलाते हैं, तलवार चालवतात, झगड़ा करते हैं, भांडण करतात चुभाने वाली बातें करते हैं. आणि टोचणारी गोष्टी ये बोलतात. नहीं करना. आणि हे सर्व नाही तो झालं पाहिजे. चर्च में आने वाले लोग परिवर्तित होने के लिए प्रार्थना करें. आणि चर्चमध्ये येणारे जे लोक आहेत ते परिवर्तित होण्यासाठी प्रार्थना पहले करतात. हम प्रेयर करेंगे. आणि पहिले आपण प्रार्थना होता करतात. है लोग चर्च में आने के लिए, आणि खूप सारी लोक चर्चमध्ये येण्यासाठी चर्च में आने चाहिए. आणि जे फैमिली फॅमिली आहे ती लोक सिर्फ चर्चमध्ये एक येण्यासाठी. दो नहीं आना चाहिए. घर का एक मेंबर है, दूसरे लोग नहीं आ रहे. आणि घरातला फक्त एक व्यक्ती आहे, दुसरी व्यक्ती येत नाही. आणि असं नाही. कुटुंब आलं तो पाहिजे. मिलकर चर्च में आकर सेवा करना चाहिए, आराधना करना चाहिए. आणि कुटुंब मिळून मंदिरात येऊन देवाची सेवा केली पाहिजे, त्याची उपासना केली इसलिए पाहिजे. हमारा सबसे पहला पॉइंट हमारा ये रहेगा कि हम चर्च में बड़ी भीड़ को परमेश्वर ने जैसे कहा धारा के समान ले आऊंगा, तो वैसे वो परमेश्वर के भवन में आने चाहिए. आणि आता सर्वात पहिला मुद्दा हाच असेल की जसं देवाच्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे की जी लोक आहेत ती लोक काय करतील, पाण्याच्या लोटाप्रमाणे देवाच्या मंदिरामध्ये येतील, तर तसंच मंदिरामध्ये ती लोक येण्यासाठी आपण
प्रार्थना करो। दूसरा पॉइंट हमारा रहेगा कि वो चर्च में आने के बाद अपना स्वभाव चेंज करे, मसीह का स्वभाव धारण करे। जैसे यहाँ लिखा है कि वो तलवारें पीट कर हल का पाल करेंगे, भालों को हंसिया बनाएंगे। यानी जो उनका स्वभाव है तलवार चलाना, मार डालना, वो न कर कर वो लोग क्या करेंगे, वो लोग यहाँ लिखा है हल का पाल करेंगे, यानी वो सुसमाचार बताएंगे, मसीह का काम करेंगे। आणि आपण प्रार्थना करू की ती लोकांनी काय करावं, जे त्यांचा तलवार चालवण्याचा जो स्वभाव आहे तसं न करता त्या लोकांनी सुवार्तेचं काम करावं। तीसरा हम प्रार्थना करेंगे, यहाँ लिखा है कि लोग जो आगे युद्ध विद्या न सीखेंगे और एक दूसरे को नहीं मारेंगे, एक दूसरे के विरुद्ध तलवार नहीं चलाएंगे। आणि इथं देण्यात आलेलं आहे की जे लोक आहेत ते युद्धाला पुढे जाऊन शिकणार नाहीत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये तलवार चालवणार नाहीत। देखो आप पढ़ो तीसरे वचन में, एक जाति दूसरे जाति के विरुद्ध तलवार न चलाएगी। आणि तिसऱ्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे की एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती तलवार उचलणार नाही। कितवे वचन में? आणि कितव्या वचनामध्ये? तीसरे वचन में। तीसरे वचन में लिखा है कि एक जाति दूसरे जाति के विरुद्ध तलवार नहीं चलाएगी। आणि तिसऱ्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे की एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या विरोधामध्ये तलवार उचलणार नाही। राष्ट्र नहीं बोली, जाति बोली। जाती क्या बोली? जाति। अभी हमारे भारत देश में बहुत जाति है। आणि आपल्या भारतामध्ये खूप सारे जाती आहेत। हमारे भारत देश में अभी फिलहाल का जो गवर्नमेंट बैठने के कारण क्या हुआ है, एक जाति दूसरे जाति के साथ तलवार चलाती है, झगड़ा करती है, शुद्र देती है, विरोध करती है, मारामारी करती है, दबाव लाती है। ये नहीं होना चाहिए। आणि आपल्या भारतामध्ये जी लोक काय करतात, जाती जातीमध्ये भांडणं आहे किंवा एक जाती दुसऱ्या जातीला तुच्छ देखते, हे सर्व गोष्टी नाही झाल्या ऐसे पाहिजे। हिंदू मुसलमान लड़ते झगड़ते हैं, आणि जसं हिंदू आणि मुसलमान लोकांमध्ये भांडणं होतात, नहीं होना चाहिए। आणि ते नाही झालं पाहिजे। मुसलमान भी लोग हैं, हिंदू भी लोग हैं, आणि मुसलमान ही सुद्धा लोक आहेत, हिंदू सुद्धा लोक आहेत, आणि ते लोक मनुष्य वैसे आहेत। अभी ख्रिस्ती लोगों को भी, मसीह लोगों को भी सताया जा रहा है। आणि तसंच ख्रिस्ती लोकांना सुद्धा सताव होत आहे, चर्चेस तोड़े जा रहे हैं, आणि चर्च तोडण्यात येत प्रभु की आहे, सेवा करने वाले याजकों को मारा जा रहा है। आणि देवाची सेवा करणारे जे याजक आहेत त्यांना मारण्यात जिनके येत घर में आहे, आराधना होती, भक्ति होती, उनको रोक टोक किया जा रहा है। आणि ज्यांच्या घरामध्ये उपासना होती, ज्यांच्या घरामध्ये भक्ती होती, त्यांना अडचणी टाळण्यात आहे, आणि हे सर्व नाही झालं क्योंकि हमारा पाहिजे। देश वैसा नहीं है, आणि आपला जो देश आहे तसा कोई नाही, धार्मिक रिलीजन से बंधा हुआ नहीं है। आणि कोणत्या तरी धार्मिक किंवा एक धार्मिकतेशी तो बांधलेला नाहीये। तो स्वतंत्रता है हर एक इंसान को अपने मन से भक्ति करने की। आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रता आहे त्याच्या मनानुसार भक्ती और करण्याची। हमारा भारत का जो संविधान है वो खास कहता है कि हम कहीं पर भी जाकर अपने धर्म के बारे में प्रचार कर सकते हैं। आणि आपलं जे भारताचं संविधान आहे त्याने आपल्याला उपलब्धता दिलेली आहे की आपण जाऊन जातीचा प्रचार करू अब शकतो। हमारे जिस पर हम बिलीव करते हैं उसके बारे में हम सुसमाचार, उसके बारे में हम प्रचार कर सकते हैं। आणि ज्याच्यावरती आपला विश्वास आहे त्याच्याबद्दल आपण सुवार्ता सांगू शकतो किंवा त्याच्याविषयी आपण प्रचार करू शकतो। हर एक जन की अपनी मर्जी है, उसे ग्रहण करना नहीं करना। आणि प्रत्येकाची स्वतःची मर्जी आहे, त्याला स्वीकारणं त्याला न स्वीकारणे। इसलिए प्रियो प्रभु के नियम शास्त्र के अनुसार आणि म्हणून त्यांना देवाच्या नियमशास्त्राच्या यहाँ अनुसार जैसे लिखा है कि वो लोग जाति जाति लड़ेंगे नहीं। आणि इथं जसं देण्यात आलेलं आहे ते लोक जाती जाती लढणार नाही। तो हम इस वचन के अनुसार प्रार्थना करेंगे। हमारे भारत देश में जितनी जगह में जाति जाति युद्ध चालू है, मारामारी चालू है, युद्ध चालू है, मसीहों को सताव है, वो नहीं हो। आणि आपल्या भारत देशामध्ये जे जाती जातीमध्ये युद्ध आहे, सताव आहे, ते लोकांनी करू नये। परंतु यहाँ लिखा है 14 पॉइंट हम प्रार्थना करेंगे आणि चौथा आपण पॉईंट प्रार्थना करणार कि वो सब लोग दाखलता और अंजीर के वृक्ष तले बैठा करेंगे। आणि ते सर्व काय करतील, द्राक्षेखाली आणि जे अंजिराचे झाड आहे त्याच्या खाली ते लोक यानी वो बसतील। मसीह के चरणों तले बैठेंगे। आणि म्हणजे ती लोक ख्रिस्ताच्या चरणावरती कोई बसतील उन्हें डराने वाला नहीं है। आणि कोणी त्यांना घाबरवणारच मसीह नसणार लोगों को कोई डराने वाला नहीं होगा, आणि ख्रिस्ती लोकांना कोणी घाबरवणारच असणार कोई उनको धमकी देने वाला नहीं होना। आणि कोणी त्यांना धमकी देणारच इसलिए असणार। हमारा सबसे पहला प्रेयर आणि म्हणून आपण सर्वात पहिले प्रार्थना करणार। किसके लिए करेंगे? आणि कशासाठी करणार? फैमिलीज आने के लिए बहुत बड़ी। आप लोग मत बोलो, पीछे सब लोग सुनते, आप लोग को भी प्रेयर करना है, आप लोग भी बोलो इसके लिए करना है। हाँ? है ना? तो सुना ज़्यादा अच्छा तरीके से सुना करो। हाँ, सुनने का प्रक्रिया ज़्यादा करो, सुनो, क्योंकि आप आए हो तो सिर्फ मेरा प्रीचिंग मत सुनो, आणि तुम्ही आलेले आहात फक्त तुम्ही प्रीचिंग ऐकू नका, परंतु आपको प्रार्थना भी करना है। आणि तुम्हाला प्रार्थना सुद्धा करायची अगर आप आहे। प्रार्थना नहीं करेंगे तो आपका उपवास व्यर्थ है। आणि जर तुम्ही प्रार्थना करत नाही तर तुमचा जो उपवास आहे तो और सिर्फ व्यर्थ मेरे आहे। लिए, मेरे लिए, मेरे घर के लिए, मेरे पति के लिए, मेरे बच्चे के लिए, मेरे लिए इसका नहीं चाहिए। आणि फक्त माझ्यासाठी, माझ्या घरातील व्यक्तीसाठी, माझ्या नवऱ्यासाठी एवढंच नको आहे। परंतु प्रभु चाहता है हम देश के लिए, दूसरों के लिए, अलग अलग विषयों के लिए प्रार्थना करें। आणि देवाची इच्छा आहे की आपण देशासाठी प्रत्येक वेगवेगळ्या विषयांसाठी आपण प्रार्थना तो आपको करावी। जो विषय दे रहा है आपको अपनी जगह पर प्रेयर करना है। अगर आपको ये विषय ही मालूम नहीं तो आप कैसे प्रेयर करेंगे?
पतरस कैसे जेल से छूटा, जब उसको उन लोगों को विषय बताया गया, पतरस जेल में है, हमें पतरस के लिए प्रेयर करना है, तब सब लोग ने पतरस के लिए प्रेयर किया। अगर आपको ये विषय मालूम ही नहीं है तो फिर आप लोग सिर्फ ऐसे ही खड़े रहेंगे। आणि जर तुम्हाला विषय माहिती नाही तुम्ही लोक अशाच रीतीने उभे राहाल ऐसा नहीं होना चाहिए। आणि असं नाही झालं आप पाहिजे। लोग सब लोग एक विषय के लिए जो हम आपको दे रहे हैं उसके लिए प्रेयर करना है। आणि आम्ही तुम्हाला जे काही विषय देतात त्या विषयासाठी तुम्ही लोकांनी प्रार्थना केली सबसे पाहिजे। पहला आपका विषय रहेगा कि चर्च में बड़ी भीड़ इकट्ठा होकर धारा के समान आए। आणि सर्वात पहिले तुमचा विषय असेल की जे लोक आहेत ते लोक पाण्याच्या लोटांप्रमाणे देवाच्या नीचे का मंडळीत प्रेयर हॉल, ऊपर का प्रेयर हॉल पूरा भर जाए। आणि खालचा प्रेहल वरचा प्रेहल पूर्ण रीतीने भरून शाम का चर्च ऊपर होए आणि संध्याकाळची जी मंडळी आहे ती वरती भरावी और ऊपर के चर्च बैठने को जगह न हो बोलकर जहाँ पानी की टाकी है और नीचे शेड जो है वहाँ पर लोग बैठे। आणि वरच्या प्रेहलमध्ये बसायला जागा नाही म्हणून जिथं पाण्याची टाकी आहे आणि जिथं खाली शेड आहे तिथं लोकांनी बसावं। आगे जाके ऊपर के प्रेयर हॉल में और नीचे टीवी लगाया जाए, जो ऊपर हो रहा है लोग वहाँ पे बैठ सकें। आणि तुम्ही जाऊन असं बघा की वरच्या प्रेहलमध्ये आणि खालच्या प्रेहलमध्ये टीव्ही लावण्यात येईल, जे काही प्रचार चालू आहे ते लोकांनी त्या टीव्हीवरती लोगों को पाहावं। देखना चाहिए ना, आणि लोकांनी सुद्धा सुनना काफी नहीं पाहिजे। होता है, देखना भी जरूरी होता है ना। आणि फक्त ऐकणं हे पुरेसं नसतं परंतु पाहणं सुद्धा गरजेचं भीड़ आहे। आएगी तो भीड़ को वैसे आने के लिए वैसा अरेंजमेंट भी इधर होना चाहिए। आणि जर लोक येत आहे तर तशा रीतीने अरेंजमेंट सुद्धा इथे झाली पाहिजे। शायद वो उसके इसके ऊपर और एक माला बना दे, बालकनी जिसे कहते हैं, आणि ह्याच्यावरती आणखीन एक बाल्कनी बनवण्यात येईल ऐसा भी हो सकता है। आणि असं सुद्धा होऊ ये शकतं। कठिन था, हमने तो कभी सोचा नहीं था इसके ऊपर 1+ होगा, आणि आम्ही कधी विचार केला नव्हता की ह्याच्यावरती सुद्धा एक बनेल लेकिन प्रभु ने किया। आणि देवाने केलं शायद इसके ऊपर भी बालकनी बन जाएगी, आणि शायद ह्याच्यावरती सुद्धा एक बाल्कनी बनून जाईल लोग बालकनी में बैठेंगे, आणि लोक बाल्कनीमध्ये बसतील है ना। वैसे सिस्टम में बनाएंगे ताकि लोग आपको बराबर से देख सके, ऐसा प्लेन नहीं रहेगा। बालकनी कभी भी प्लेन नहीं रहती, ऐसे अभी अगर आप वहाँ से आएंगे तो ऐसे रहेगी उतरन, तो लोग ऐसे ऐसे बालकनी वैसी रहती आणि बाल्कनी अशा हमारे रूपाने घर की असते बालकनी अलग रहती है, आणि आपल्या घराची जी बाल्कनी आहे ती वेगळी असते ये बालकनी ऐसी रहती है आणि ही जी बाल्कनी आहे ती अशा ताकि वेगळी बिल्डिंग आपको असते दिखाई दे सके। आणि जी वेगळी वस्तू आहे ते तुम्हाला दिसण्यात यावं। मालूम हुआ? तो ये पहला विषय के लिए प्रेयर करना। आणि हा पहिल्या विषयासाठी प्रार्थना करायची दूसरे आहे विषय के लिए हमें प्रेयर करना है। आणि दुसऱ्या विषयासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। बताओ। अपना स्वभाव चेंज कर। हाँ, हम चर्च में जितने लोग आते हैं, हम लोग और जितने लोग आएंगे वो सब मारामारी करने वाले, जुना स्वभाव लेने वाले नहीं हो, इधर आने के बाद स्वभाव बदली हो जाए। आणि जे लोक चर्चमध्ये येतात आणि आपण सुद्धा आपण मारामारी करणारे किंवा आपला जुना स्वभाव धारण करणारे नसावे, परंतु आपला जे स्वभाव आहे तो पूर्ण रीतीने बदलून जावा। तिसरं हाँ, इस संसार में जो जाति, हमारे भारत देश में जो जाति का भेदभाव है, आपस में लड़ना है, वो बंद हो जाए। आणि भारतामध्ये जे जातीबद्दल जे काही आहे ते सर्व काही बंद व्हावं आणि जे युद्ध आहे ते सुद्धा बंद होऊन एक जावं। दूसरे को सताना, आणि एकमेकांना सतवणे, एक दूसरे को मारना, एकमेकांना मारणं आराधना बंद करवाना, आणि जी उपासना आहे तिला बंद ये करावं बंद हो जाए। आणि हे सर्व काही बंद होऊन जावं। चौथं ये पहिलं झालं ना, पहिला जो मसीह के लोग परमेश्वर के चरणों में अच्छी रीति से बैठे, उनको कोई डराने वाला नहीं होना चाहिए। आणि ख्रिस्ताचे जे लोक आहेत ते देवाच्या चरणावरती बसलेले आहेत आणि त्यांना कोणी धमकवणारं नसावं। सब मसीह के चरणों में बैठे, आणि सर्व ख्रिस्ताच्या चरणावरती बसले कोई उनको मसीह के चरणों में बैठे बोलकर कोई डराने वाला नहीं होना चाहिए। आणि ते लोक देवाच्या चरणावरती बसलेले आहेत म्हणून कोणी त्यांना घाबरवणारं नसावं। करेंगे प्रेयर? आणि करूयात प्रार्थना। आओ हम खड़े हो जाएंगे। हे आपण उभे राहूया हम सब लोग अपनी अपनी जगह पर प्रार्थना करेंगे। आणि आपण सर्वजण आपापल्या जागेवरती प्रार्थना पहला करूया। विषय, दूसरा विषय, तीसरा विषय और चौथा विषय। आओ हम प्रार्थना करें। हे आपण प्रार्थना करूया। प्रभु पवित्र
कुटुंब असं लोकांना घेऊन येतो बळी जळत आणि ते बसायला जागा नसेल तिची करशी मंदिर साधून वन प्लस त्याच्या पण वरती बनवू तुला काय घडते तो काय लोकांना घेऊन याचा लोण्यासाठी तुझ्या कुटुंबाच्या नावे आणि आहेत सगळ्यांचा स्वभाव बदल दुसरी सभा होण्यासाठी सहायता करतात जुना स्वभाव घेऊन जातो मी माझी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते येशू ख्रिस्ताच्या नावात ते आमच्या भारत देशामध्ये जातीच्या नावाने जी माहिती आमचे मिळवणीपर्यंत येशूच्या नावात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि ख्रिस्तामध्ये शांतीचे जीवन जगण्यासाठी मदत करतो आणि जे ख्रिस्तान आहे त्यांना कुणी घालवलं मी येशूच्या नावात मागते तुला काहीच तरी नाही आम्ही मंडळी मिळून प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने मिळून प्रार्थना करतो आणि आमचा विश्वास आहे तर ही प्रार्थना काही केलेली प्रार्थना कधी व्यर्थ जाते मी दोन व्यर्थ जाते जरी प्रभूच्या लहान सगळी लहान मुलं प्रार्थना करत जाईल काही ज्ञान नसल्यामुळे शिकले कमजोर असल्यामुळे शायद या विषयावर नाही करत ज्यांनी आम्ही सगळे जे प्रभू बलवान आम्ही या विषयावर प्रार्थना केली आणि आमची प्रार्थना ऐकली धन्यवाद आणि प्रभू आता येणाऱ्या काळामध्ये लोंढा माणसांचा प्रभू कुटुंबांचा आभार मानते सुरक्षित धन्यवाद येशूच्या नावाने प्रार्थना करणार आहोत और अभी हम प्रार्थना करने वाले हैं। इर्मिया पुस्तक 30 29 इर्मिया अध्याय 29 इर्मिया 29 अध्याय 29 आणि त्याचं 6 और उसका 6। बायका बोलून पुत्र व कन्या यांना जन्म द्या, आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरी करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील। तुमची तेथे बाळ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका। हाँ, क्या होना चाहिए यहाँ पर प्रिय प्रभु का वचन चाहता है कि हमारे जितने जवान हैं, जितनी जवान लड़के हैं लड़कियां हैं, उनका विवाह होने के लिए जो एटलीस्ट जो विवाह योग्य हो गए उनका विवाह होना चाहिए। लेकिन अगर विवाह करने के लिए मसीह लाइफ पार्टनर चाहिए ना, आणि विवाह करण्यासाठी ख्रिस्ती लाईफ पार्टनर हवा आहे। तो हम प्रेयर करेंगे कि चर्च में मसीह कुटुंब बड़े मसीह कुटुंब आए और ताकि हमारे लड़कों के लिए हमारी लड़कियों के लिए क्या नहीं होना चाहिए, अविश्वासियों के पीछे जाने की जरूरत नहीं और हमारे लड़के घर दामाद बनकर दूसरे कलीसिया में नहीं जाना चाहिए और हमारी लड़कियां सियोन छोड़ना नहीं चाहती है। इसलिए उनके लिए अगर अपने चर्च में नए नए लड़के फैमिलीज आएंगी तो उनकी शादी यही होगी, वो सेवा में भी लगेगी। आणि जर आपल्या चर्चमध्ये नवीन नवीन कुटुंब आणि जर ती लोक इथेच राहतील आणि ती लोक सेवेत सुद्धा राहतील। हमारी लड़कियां बाहर जाना नहीं चाहती सियोन छोड़कर, आणि आपल्या मुलींना सियोन सोडून बाहेर जाण्याची इच्छा नाही आहे। तो वो चाहती है कि फैमिली अगर भी हमारे यहाँ पर सियोन में लड़के नहीं है आणि आता आपल्या सियोनामध्ये मुलं नाही आहे, लड़के हैं आणि मुलं आहेत आणि छोटे छोटे आहेत। तो छोटे छोटे हैं तो उनसे तो शादी नहीं हो सकती, आणि छोटे छोटे आहेत म्हणून त्यांच्यासोबत लग्न होऊ शकत और नाही। अगर लड़कियां बड़ी है तो उनको बाहर से लड़का देखना पड़ेगा। आणि जर मुली मोठ्या आहेत तर त्यांना बाहेरून मुलगा बघावा बाहर लागेल। का लड़का उनको चाहिए नहीं, मतलब बड़े चर्च के दूसरे चर्च का, लेकिन वो चाहते कि जो सियोन में होता है वो दूसरी जगह नहीं होता है। आणि त्यांची जे काही सियोनामध्ये होतं ते दुसऱ्या जागी होत नाही। दूसरे चर्च में जैसे अभी हम लोग हमारे यहाँ पर जैसे अच्छे कपड़े पहन कर आते हैं, नीचे बैठते हैं, हम्बल है, एक दूसरे के साथ बैठते हैं, केयरिंग करते हैं, एक दूसरे को पूछते हैं, वैसे वहाँ नहीं होता है। आणि जसं आपल्या इथं पूर्ण वस्त्र घालून येतात, नम्र आहेत, खाली बसतात, एकमेकांचा विचारपूस करतात, तिथं तशा रीतीने होत नाही। तो इसीलिए नेचुरली आप लोग की बेटियां नहीं जाना चाहती है। आणि म्हणून तुमच्या ज्या मुली आहेत त्यांना जाण्याची इच्छा हम नाही। प्रेयर करेंगे जैसे बाइबल में लिखा है, क्या कहा यहाँ पर कि तुम विवाह करके बेटे बेटियों को जन्माओ। आणि इथं ते लिहिलेलं आहे की तुम्ही विवाह करून काय करा, पुत्र आणि कन्यांना जन्म तो द्या। ये परमेश्वर की सेवा है, आणि ही देवाची एक सेवा आहे, शादी एक सेवा है। आणि लग्न ही एक सेवा आप आहे। जब शादी करते हो आणि जेव्हा तुम्ही लग्न तो करता परमेश्वर की सेवा के लिए आप हाँ बोलते आणि तेव्हा तुम्ही देवाची सेवा करण्यासाठी हा बोलता। आप जब शादी करके अपने पति के साथ अपने बच्चों के साथ रहते हो, उनका कष्ट करते हो, उनके लिए काम भी करते हो, इसका मतलब आप उनका काम नहीं करते हो, आप प्रभु का काम करते हो। आणि जेव्हा तुम्ही सेवा करून तुमच्या नवऱ्यासोबत राहता, तुमच्या मुलांसोबत राहता तुमची, आणि तुम्ही
काय करता त्यांची सेवा करता तेव्हा तुम्ही त्यांची करत नाही परंतु तुम्ही देवाची सेवा वैसे करता. ही आप भी स्त्री से विवाह करने के बाद स्त्री को संभालते हो, बच्चे को संभालते हो, तो आप उनकी सेवा नहीं करते परंतु किसकी सेवा करते हो? प्रभु की सेवा करते हो. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा स्त्रीसोबत जेव्हा विवाह करता आणि जेव्हा तुमची मुलं असतात तुम्ही त्यांचा सांभाळ करता तुम्ही काय करता त्यांची सेवा करत नाही परंतु तुम्ही काय करता देवाची सेवा करता. तो शादी एक सेवा है. आणि लग्न ही एक सेवा फिर आहे. यही एक सेवा रुकी नहीं रहती. शादी करके रुकना नहीं. वहाँ क्या लिखा है? विवाह करके बेटे बेटियों को जन्माओ, यानी दोनों को, बेटे बेटी दोनों को जन्म देना है. अगर आपको सिर्फ बेटियां हुई तो वहीं पर गाड़ी रुकाना नहीं है. जब तक बेटा नहीं होता गाड़ी चालू रखनी है. उसी रीति से अगर बेटे हुए बस 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 2 हो गए 3 हो गए, नहीं, बेटी भी होनी चाहिए. यहाँ क्या लिखा है? बेटे बेटियां. आणि इथं काय देण्यात आलेलं आहे की पुत्र आणि कन्या. अगर बेटी हो गई, आणि जर मुली बेटा झाल्या, हो गया, मुलगा झाला ओके, नो प्रॉब्लम. प्रभु को बोलो थैंक यू जीसस. आणि मग काही समस्येने देवाला धन्यवाद द्या. लेकिन अगर नहीं हुई, आणि जर नाही बेटी झाली हुई, आणि मुलगीच दूसरी झाली बेटी, आणि दुसरी मुलगी बेटा नहीं होने तक जन्म देना है. आणि जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत जन्म द्यायचा आहे. मैं एक कुटुंब को ऐसे जानती हूँ हमारे अंधेरी में. आणि एका कुटुंबात अशी पहिली बेटी हुई, आणि पहिली दुसरी मुलगी, हुई, दुसरी मुलगी, तीसरी हुई, तिसरी पण मुलगी 3-3 साल का गैप दिया है. आणि 3-3 वर्षांचा गॅप आहे. जब बड़ी लड़की फिर बच्चों को संभालने लगे, आणि जी मोठी मुलगी आहे ती दुसऱ्या मुलांना सांभाळू चौथी लागली हुई, आणि चौथी झाली, 5वीं हुई, 5वी पण झाली, 6ठी हुई, 7वी झाली 7वां बेटा हुआ. आणि 7वा मुलगा झाला. प्रभु ने देना बंद किया. कोई ऑपरेशन नहीं किया. आणि काही ऑपरेशन नाही केला खुद से ही प्रभु ने देना बंद किया. आणि स्वतःहून देवाने देणं बंद केलं. क्योंकि उसने बोला था, प्रभु जब तक तू बेटा देता नहीं, आणि ती म्हणाली होती की जोपर्यंत तू मैं बेटा तेरे देत लिए नाही प्रजा को तैयार करती रहूंगी. आणि मी तुझ्यासाठी प्रजेला उत्पन्न करत ये आहे. तेरी ओर से दिए हुए तेरे राज्य के लिए, मेरी ओर से जो तू दे रहा है मैं तुझे देती हूँ. आणि जे काही तुम्हाला प्रभू देत आहे साथ मी तुला दिए. देते. आणि देवाने साथ दिली सब मजाक उड़ाते थे. आणि सर्व मस्करी उडवायचे. उसने एक ही शब्द बोलती थी. जो लोग उसका मजाक उड़ाते थे उनको बोलते थे, आपको है नहीं ना, इसलिए आपको जलन होता है, शर्म आना चाहिए आपको, बच्चे नहीं. आणि जी लोक तिची वही मस्करी है. एक और हमारी स्टार्ट है. ये गिफ्ट है. बाइबल में लिखा है बच्चे यहोवा के दिए हुए दान है. आणि बायबलमध्ये देण्यात आलेली आहे की जी मुलं आहेत ती देवाकडून दिलेली दान आहे गिफ्ट है वो. आणि दान आहे. तो इसीलिए प्रियो याद रखो, ये एक सेवा है. बच्चों को जन्म देना एक सेवा है. आणि म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा की मुलांना जन्म देणं ही एक सेवा तो आहे. फिर यहाँ लिखा है अपने बेटे के लिए स्त्रियाँ और अपनी बेटियों के लिए पुरुषों को ब्याह दो. तो इसीलिए ब्याह देना है तो यहाँ लिखा है ब्याह के लिए लड़का और लड़कियाँ चाहिए ना, आणि जर विवाह करायचा आहे तर विवाह करण्यासाठी मुलगा किंवा मुलगी हवी आहे चाहिए ना. आणि हवी आहे ना. अभी हमारे यहाँ पर लड़के तैयार है, आणि आता आपल्या इथं मुलं तयार तो आहे लड़कियाँ नहीं है. आणि मुली नाहीये. लड़के तैयार है, आणि मुलं जर तयार आहे लड़कियाँ तैयार है, मुली तयार आहे लड़के नहीं है. आणि मुलं नाहीये. तो इसीलिए हम प्रेयर करेंगे कि फैमिलीज, ऐसी फैमिलीज प्रभु लाए. क्योंकि देखो सिर्फ लड़का आया तो हम देते नहीं हैं. आणि म्हणून जर फक्त मुलगालाच आम्ही देत नाही माँ बाप भी चाहिए. आणि आई वडील सुद्धा हवे आहे. ऐसा है. क्योंकि हम ऐसा नहीं होते चलो माँ बाप विश्वास नहीं करते, लड़का तो अच्छा है ना, ऐसा नहीं. क्योंकि आखिर में वो सिर्फ लड़के के साथ ही रहने वाली है क्या, आणि शेवटी ती फक्त मुलासोबत राहणार साथ आहे ही रहने वाली. आणि त्यांच्यासोबत सुद्धा राहणार आहे. इसलिए फैमिली बैकग्राउंड भी देखा जाता है. आणि म्हणून कुटुंबाचा बॅकग्राऊंड सुद्धा पाहण्यात येतो. इसलिए प्रियो याद रखो आणि म्हणून प्रियाने लक्षात ठेवा कि घर के लोग भी चाहिए. आणि घरातील व्यक्ती सुद्धा हवे प्रेयर आहे. करेंगे हमारे बेटे बेटियों के लिए फैमिलीज यहाँ पर आए आणि म्हणून आपण प्रार्थना करू आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी कुटुंब इथे ताकि यावे उनकी शादी हो जाए. आणि त्यांचं लग्न और होण्यासाठी. यहाँ लिखा है तुम घटो नहीं, बढ़ते जाओ. आणि इथे देण्यात आलेले आहे की तुमचं शरीर होऊ नये परंतु तुम्ही वाढत जा. तो घटना नहीं है, आणि आपल्याला कमी व्हायचं नाही बढ़ना है. आणि वाढायचं आहे. इसलिए हमारा प्रेयर रहेगा आणि जो म्हणून लड़कियां शादी, जो लड़के शादी के योग्य होंगे उनका अच्छा लाइफ पार्टनर मिले, उनका लाइफ पार्टनर यहोवा की ओर से मिले करके हम प्रेयर करेंगे. तो उसके लिए परमेश्वर सियोन में ही प्रबंध करे. आणि जी लोक लग्नाच्या योग्यतेची झालेली आहेत त्यांना जो लाईफ पार्टनर आहे देवाकडून भेटावं म्हणून आपण प्रार्थना करू आणि देवाने सियोनामध्येच प्रबंध करावा यासाठी सुद्धा प्रार्थना करू. हम खड़े हो जाएंगे ते आपण सर्वजण उभे और राहूया हम प्रार्थना करेंगे. आणि आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणामय देवी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हुए हमारे कलीसिया में प्रभु आपके कलीसिया में बेटे बेटियाँ हैं जो विवाह योग्य होंगे प्रभु उनके लिए लाइफ पार्टनर चाहिए. अगर उनके लिए लाइफ पार्टनर के लिए मुझे कुछ शादी नहीं करेंगे, इसलिए प्रभु मेरी इच्छा है ना कि वो विवाह करें. विवाह ये आपकी योजना है, बच्चे जन्म देना ये आपकी योजना है. तो यदि इस योजना की सेवा के लिए जो सेवा करना चाहते हैं आपके बेटे और बेटियाँ
के लिए भी तो प्रभु लाइफ पार्टनर चाहिए ना, तो आप लेकर आओ फैमिलीज़ को, ऐसी फैमिलीज़ को लाओ जो बाद में इन्हें सीवन से प्रबंध हो जाए और इन्हें सीवन छोड़ के जाने की ज़रूरत नहीं पड़े। ये हमारी खास विनती, हमारी प्रार्थना है। मेरे राजा यीशु, आप दया करो मेरे को, यीशु के नाम से मैं मांगती मेरे को, यीशु नासरी के नाम से मांगती, और आप करोगे हमारा विश्वास है। दया करो पवित्र पिता यीशु के नाम से सारे फैमिलीज़ को जो विवाह के लिए यूके ऐसी फैमिलीज और यीशु के नाम से सियोन में डिक्लेयर कर, सियोन में डिक्लेयर कर। धन्यवाद आपका लगा यीशु के नाम से। आपण खाली बसूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया। हालेलुया. आप लोगों को कितने जनों की ऐसी इच्छा है कि लोग मूर्ति पूजा नहीं करें, किती लोकांची अशी इच्छा आहे की लोकांनी मूर्ती पूजा करू नये मूर्ति पूजा छोड़कर आणि मूर्ती पूजा यीशु सोडून के पास आए, आणि येशूकडे यावं वो अपनी अपनी मर्जी से मूर्तियाँ छोड़े। आणि त्याने स्वतःच्या मर्जीने जी मूर्ती आहे ती सोडून द्यावी. प्रेज द लॉर्ड। और आपके घर के भी लोग होंगे उसमें, आणि त्याच्यामध्ये तुमच्या घरातील व्यक्ती सुद्धा असतील हम वचन के अनुसार रह रहे हैं। आणि आपण वचनानुसार प्रार्थना करू. हम लोग निकालेंगे आइज़ाया 2:20। यशाया अध्याय 2 त्याचं 20. आइज़ाया 2:20। अध्याय 2 त्याचं 20. यशाया 2:20। यशाया अध्याय 2 त्याचं 20. आज हम लोग प्रेयर कर रहे हैं इस वचन के अनुसार, आणि आज आपण या वचनानुसार प्रार्थना करत आहोत. लेकिन आपकी डेली प्रेयर में भी लोगों के लिए, खास करके आपके अगर घर के लोग मूर्ति पूजा करते होंगे, आप उनके लिए ये वचन प्रोक्लेम कर सकते हैं। आणि तुम्ही रोज तुमच्या जीवनात तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही प्रार्थना करा लोकांसाठी आणि तुमच्या घरातील व्यक्ती सुद्धा जर मूर्ती पूजा करत असतील तर या वचनानुसार तुम्ही प्रार्थना करा. मनुष्यांनी पूजनासाठी केलेल्या सोन्या रुपयांच्या मूर्ती त्या दिवशी लोक चिंचुंद्र्या उर्वत वाघे यांच्या पुढे टाकून देते. क्या लिखा है? यहाँ लिखा है, लोग जो अपनी चांदी सोने की मूर्तियाँ बनाते हैं, उन्हें दंडवत करने के लिए वो लोग बनाते हैं, वो क्या करेंगे? चुचुंदरों के सामने और चमगीदड़ों के सामने फेंक देंगे। यानी कोई वस्तु नहीं है, काम की नहीं है। हम लोग जब चूहों के सामने और चमगादड़ तो क्या होता है? अच्छा ठीक है, उसके सामने डाल दे। क्यों? वस्तु की जरूरत नहीं है, मैंने कचरे की नाही है। आणि त्याच्यासमोर टाकतो कारण त्या वस्तूची गरज नाही ती कचरा चूहे क्या होते? आणि जे चूहा आहे तो कुठे चुचुंदरी असते? क्या होती है? आणि जी चुचुंदरी असते ती कुठे असते? हाँ, कचरे के यहाँ पर आती है, खाना खा के जाती है ना। आणि कचऱ्याचे येते त्याने ती जेवून तो जाते. वैसे ही ये वस्तु लोग कचरा समझेंगे जिन्होंने अपने लिए दंडवत करने के लिए बनाया था, लेकिन आगे वो क्या करेंगे? फेंक देंगे, ऐसा लिखा है। आणि त्यांना दंडवत करण्यासाठी ते लोकांनी बनवलं होतं पण पुढे जाऊन काय करते ते लोक फेकून देतील असं बोलले. हमें फेंकने की जरूरत नहीं पड़ेगी, आणि आपल्याला फेकण्याची गरज लागणार वो नाही. खुद अपने हाथों से फेंकेंगे। आणि ते लोक स्वतःहून त्यांच्या हातांद्वारे फेकते. और एक हम वचन पढ़ेंगे 31 का 7। आणि 31 चं 7. 31 31. त्या दिवशी तुम्ही आपल्या हातांनी रुपयाच्या व सोन्याच्या मूर्ती करून पापात पडला त्याचा ते सगळे त्याग करतील. क्या लिखा है? जो मूर्ति बनाई दंडवत करने के लिए और बनाकर तुमने पाप किया था, अब तुम क्या हो जाओगे? उन्हीं मूर्तियों से तुम घृणा करोगे, अच्छी नहीं लगेगी, छी नहीं चाहिए, त्याग दोगे। मराठी दिले त्यागोगे, हिंदी में लिखा है घृणा करोगे। 31:7। तो इसलिए प्रियो इस वचन को पकड़कर भी हम प्रेयर कर सकते हैं। आणि मित्रांनो आपण या वचनाचं बघून आपण प्रार्थना करू शकतो. ठीक है, पहला राजा निकालेंगे। आपण पहिला राजा काढूया. पहला राजा राजा 15 अध्याय। अध्याय 20. पहला राजा अध्याय 15 अध्याय 15 और उसका 12 आणि त्याचा 12. त्यांनी पुरुष गमन करणाऱ्यांना देशातून घालवून दिले आणि त्याच्या वाडवडिलांनी केलेल्या एकंदर मूर्ती टाकून दिल्या. पूर्वजों से
अभी देखो अक्सर सारी मूर्तियाँ तो लोग छोड़ देते हैं, आणि सर्व मूर्ती लोक काय करतात सोडून लेकिन देतात. जो पूर्वजों से रीति रिवाज आए हुए परंपरा को लोग छोड़ देते. लोक क्या बोलते, आता कोणच नाही राहिलं आमच्या घरात तर आम्हाला तर करावंच लागेल, मी घराचा मोठा, मी घरचा बडा, मला तर करावंच लागेल बाई, मी घराची मोठी, मी घरची बडी हूँ. घराची मोठी सून असल्यामुळे मला तर हे सर्व आमच्या कुलदैवतांचं करावंच लागतं. और घर की बड़ी हो इसी कारण मुझे ये सब करना ही है पड़ेगा. ना, असं बोलतात. और इसलिए मी घराचा मोठा मुलगा, और मैं घर का बड़ा लड़का. आता मोठ्याने सोडलं तर छोटा म्हणतो, मोठ्याने सोडलं मधल्याने सोडलं, आता आम्ही आमच्या देवाला कसं सोडायचं. और अगर बड़े ने छोड़ दिया, जो बीच में था उसने छोड़ दिया, तो जो छोटा रहता है वो कहता है कि मैं कैसे छोड़ूं. म्हणून आमचं कुलदैवत आहे म्हणजे तिथं ते जे ना मूर्खांपासून म्हणजे कुलदैवत त्याला म्हणतात. लोक त्याच्यामुळे काय करतात, मूर्ती पूजा सोडत नाही. और उसके कारण लोग क्या करते हैं, मूर्ति पूजा को नहीं छोड़ते. देवाचं वचन म्हणतं मूर्ती काहीच नाही. और परमेश्वर का वचन कहते हैं कि मूर्ति कुछ भी नहीं है. पहिल्याच दिवशी पाहिजे और हमने पहले दिन में पढ़ा था. मूर्ती काहीच नाही, और मूर्ति कुछ भी नहीं है. काहीच वस्तू नाही और ऐसी कुछ भी वस्तु नहीं है. देवाच्या समक्षात या पृथ्वीवर. और परमेश्वर के सामने और इस पृथ्वी के ऊपर. म्हणून जेवढे मूर्ती आहेत त्या सगळ्या निर्जीव आहेत. और इसीलिए जितनी मूर्तियां हैं वो सब निर्जीव है. म्हणून प्रियानो, देवाच्या वचनानुसार आपल्याला प्रेयर करायचे. जी लोक कुलदैवतापासून सांभाळून चालत आले ते लोक पण काय करतील असं लिहिलेलं आहे. और जो लोग पूर्वजों से ये सब कर कर आए हैं वो लोग भी क्या करेंगे. वाचा पुन्हा. काय करतील, त्याग करतील. और वो लोग क्या करेंगे, त्याग देंगे. वाच पुन्हा. त्यांनी पुरुष म्हणून करणाऱ्यांना देशातून घालवून दिले. पुरुषगामी करणारे जे होमोसेक्शुअल लोक होते त्या लोकांना त्यांनी देशातून काढलं. तर तुमच्या ह्या प्रार्थनेमध्ये हा पण तुम्ही संगती विषय ठेवू शकता की प्रभू जे पुरुषगामी आहेत और जो पुरुषगामी है म्हणजे व्यभिचारी, और जो व्यभिचारी है त्यांना दूर कर. और उनको तो दूर कर. कारण शेवटच्या काळामध्ये पुरुषगामी जास्त होतील, लेस्बियन जास्त होतील. और अंतिम काल में जो पुरुषगामी वो ज़्यादा हो जाएंगे और जो स्त्रीगामी वो भी ज़्यादा हो जाएंगे. आता पण बाहेरगावी पुरुषांचं लग्न होतं, और अभी भी भारत गाँव में पुरुष का शादी होता है बाईचं लग्न और होतं, स्त्री का शादी होता है. बाईचं लग्न प्राण्याबरोबर होते, और स्त्री की जो शादी है वो पशु के साथ होती है. पुरुषाचं लग्न प्राण्याबरोबर होते. और पुरुषों की जो शादी है वो पुरुष की जो शादी है वो पशु के साथ होती है. एका माणसाने जर मी व्हिडिओ क्लिप बघितलं, त्याने जर मगरीबरोबर लग्न केलं. मी जो विचार केला, बाई काय नशीब त्या मगरीचं तोंड बांधलं होतं. आता मगर कशी आहे, कशी किती भयंकर आहे, तिच्याबरोबर लग्न केलं. और उसके साथ शादी की. धामधुमी तिला वेडिंगचा गाऊन टाकला होता. असं काही असं नव्हतं घेतलेलं तिला वेडिंगचं गाऊन टाकले होते. तो पण असा पोट घालून आला होता. बोला काय बोलायचं आता हे सांगा. आणि धामधुमीत गाजा वेजा करत सगळं काही असं काय लपून छपून लग्न करतात ते असं नव्हतं लग्न. गाजा वाजा करत लोक पण होती लग्नाला. और लोग भी उस शादी में शूटिंग पण केली, तीच शूटिंग व्हायरल झाली म्हणून मी पण बघू शकते. और शूटिंग किया गया और वो जो शूटिंग थी वो वायरल हो चुकी थी. इसी कारण मैंने भी त्याची देखी व्हिडिओ थी. क्लिप्स त्या लोकांनी व्हायरल केली. काही लोकांनी ती व्हायरल केली, बघा लोक कशी झाले म्हणून मी पण बघू शकते. और इसी कारण मैं भी देख पाई. मला सांगा काय करायचं. एवढं वाढले, आत्ताच मी जास्त दिवस पण नाही झाले त्याला बघून. विचार करा, एवढं पाप जगात वाढलेलं आहे. और इतना पाप संसार में बढ़ चुका है. म्हणून आपण व्यभिचारासाठी पण प्रार्थना करू शकतो. इथे लिहिलेले त्यांना काढण्यात येतं. और इसी कारण हम लोग व्यभिचारी लोगों के लिए प्रार्थना करेंगे कि उनको निकाल डालने के लिए. आणि त्याच्या बाळवडिलांनी केलेल्या एकंदर मूर्ती टाकून दिल्या. पूर्वजांपासून चालत आलेल्या मूर्त्या काय केल्या, त्यांनी टाकून दिल्या. ठीक आहे. आता आपण मीका अध्यायात जाऊया. और अपने मीका अध्याय में जाएंगे. मीका अध्याय 1 त्याचं 7 और उसका 7. मीका अध्याय 1 त्याचं 7 उसका 7. तिच्या सर्व कोरी मूर्तींचे फोडून तुकडे करण्यात येतील. लोक काय करतील, आपल्या कोरीव मूर्तीचे काय करतील, तुकडे तुकडे करतील. तिच्या व्यभिचाराची सर्व कमाई अग्नीने जाळण्यात येईल. तिच्या सर्व मूर्तीची मी नासधूस करीन. परमेश्वर बोलतो की जे मूर्ती लोक बनवतात त्याची मी काय करेन, तुकडे तुकडे करेन, नासधूस करेन. वेशीच्या कमाईने तिने त्या मिळवल्या म्हणून वेशीची कमाई अशा त्या पुनर्रपी होतील. म्हणून प्रियानो, स्वतः पण माणसं पण करेल तुकडे तुकडे आणि देवही मूर्तीचे तुकडे तुकडे करेल. 5:13 और 5 का 13.
तुझ्या कोणी मूर्तीचा व स्तंभांचा तुझ्यामधून विध्वंस करील व तू यापुढे आपल्या हातांच्या कृतीच्या पाया पडणार नाही. तरी देव काय करेल? देव म्हणतो आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची. देव काय म्हणाला? मी त्यांची मूर्ती काढून टाकेल. त्यांच्यामधले जे आधारस्तंभ जे मूर्तीचे हिंदीमध्ये काय लिहिले तिथं? लाटे. हाँ, उसका मैं क्या करूँगा? तेरे बीच में से नष्ट करूँगा. मग आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे, प्रभू जसं तू म्हणाला की तू त्या लोकांच्या मधून नाश करणार आहे, लोकांच्या मधून मूर्ती पूजा आणि लाटे काढून टाक. पर हम प्रार्थना करें कि जैसे प्रभु तूने कहा है कि मैं मूर्ति पूजा को क्या करूँगा, लोगों के बीच में से नष्ट करूँगा, उस रीति से तू कर. प्रभू ने कहा ना, हे आणि हे देव म्हणाला प्रभू आहे. बोला ना, हे और ये प्रभु ने कहा तुमच्या है. बायबलमध्ये प्रभू बोललाय ना, और आपकी बाइबल में प्रभु ने कहा है. माझ्या पण बायबलमध्ये बोललाय. और मेरी भी बाइबल में कहा आपण है. प्रार्थना करेल तर देव काढेल ना. और अगर हम लोगों ने प्रार्थना किया तो परमेश्वर निकालेगा ना. अजून एक वचन बाकी, जकरिया 13:2. जकरिया 13:2. जकरिया जकरिया 13:2. 13:2. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा त्या दिवशी असे होईल की त्या दिवशी असं होईल, मी देशातून मूर्तींच्या नावाचा उच्छेद करेन. मी मूर्तीच्या नावाचा नावच काढून टाकेल, नावच राहणार नाही. बोला, मूर्त्या नाही, त्याची नाव पण नाही, और मूर्तियां नहीं और उसके नाम भी नहीं. आणि त्यांची यापुढे आठवण होणार नाही. आता तुम्हाला आठवण येते, और अभी आपको याद आती है तसंच त्यालाही नाही. और उस तरीके से उनको भी नहीं आएगी. म्हणून आपल्याला तीच प्रेयर करायची. और इसी कारण हमको वही प्रार्थना त्याच करनी है. वचनानुसार और इसी वचन के अनुसार देव नक्की करेल. और प्रभु जरूर करेगा. तुम्हाला लोक मूर्ती त्यागताना दिसेल. और आपको लोग जो है वो मूर्ति को छोड़ते हुए दिखाई देंगे. ते देवाकडे आलेले बोललेले तुम्हाला दिसतील. और वो परमेश्वर के पास आए हुए आपको दिखाई देगा. जोपर्यंत तुमच्या घराची लोक सुद्धा जी मूर्तीत आहेत, मूर्ती पूजेत आहेत, ते सुद्धा मूर्ती सोडलेले आहेत हे तुम्हाला दिसेल. और यहाँ तक कि आपके जो घर के लोग हैं वो मूर्ति पूजा में नहीं, वो लोग उन्होंने मूर्ति पूजा को छोड़ दिया है और परमेश्वर के पास आए हुए आपको दिखाई देंगे. करूया प्रार्थना. और करेंगे प्रार्थना. या आपण उभे राहू. अब हम सब लोग खड़े हो जाएंगे या बघल्या जागेवर आपण प्रार्थना करू. और अपनी अपनी जगह पर हम लोग प्रार्थना करेंगे. पवित्र पवित्र परिणामी प्रेमी पिता प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या चरणासमोर असे प्रभू तुझं वचन म्हणतात की अंतिम दिनाच्या व दिवसाच्या काळात लोक आपल्या सोन्या चांदीच्या दगडाच्या काष्टाच्या पाषाणाच्या प्रभू सगळ्या गोष्टीच्या थर्माकोलाच्या कशाच्याही प्रभू पवित्र पिता मातीच्या सगळ्या मूर्तीवर तुकडे तुकडे करून फेकून देते. तुकडे करते. इवन त्या कुलदैवत पण जे आहे ते सुद्धा त्याचाही ते त्याग करते, पुन्हा करते. आणि प्रभू पवित्र पिता प्रत्येक गोष्टीचा त्यांना भीट येते. पवित्र पिता तू पण म्हणाला आहेस मी लोकांमधून तुझ्या काढून टाकेल, त्याचा नायनाट करेल, त्याचा नाश करेल. त्यानुसार तुझ्यासाठी साई तू करणारा देव आहे. तुझ्याकडे साई येशूच्या नावाने माझी प्रार्थना की प्रभू आम्ही सर्व ख्रिस्ती मंडळींच्या घरातली लोकं सुद्धा मूर्ती पूजा करतात. ते सगळे मोठे सोडून तुझ्या मागे येण्यासाठी सांगितलं. येशूच्या नावामध्ये मी मागे जातो. माझ्याही घरात मोठी पूजा सोडण्यासाठी, टाकून देण्यासाठी, फेकून घेण्यासाठी, जे माझ्या घरात चालत आलेले एवढ्या वर्षापासून ते फेकून देण्यासाठी, आणि येशूच्या मागे जाण्यासाठी इथे जाणं कसं तुझं वचन म्हणणं करणार आहे तसं मी तुझ्या हातात दिलेलं आहे. मी तुझ्या हातात दिलेलं आहे. तुझ्या हातात दिलेलं आहे. तुझ्या हातात दिले. तुझ्या भावाच्या घरात, राजेशीच्या घरात, सनीच्या घरात, भाऊजीच्या घरात, सनीच्या घरात, पवित्र सनीच्या घरात, येशूच्या नावात माझ्या सासरच्या मंडळीच्या पवित्र पिता येशूच्या नावात सर्व तुझ्या त्याग सोडून त्या तुझं बोलण्यासाठी. आणि आजही तुम्ही या जगामध्ये खूप सारे फौजगामी त्यांना बाहेर आणलं. आमच्या राजा लोकांनी त्यांना बाहेर आणलं. आम्ही पण राजा प्रभू आमच्या पूर्ण या देशात सर्व आम्हाला नाही पाहिजे. फौजगामी लेस्बियन व्यभिचारी लोक यांना सगळ्यांना आम्ही उठवून काढतो. त्याच्यात भय मारतो. माझी प्रार्थना सर्व पुढे सुरक्षित राहतात. प्रभू तुझं नाव उचल आणि आमची प्रार्थना धन्यवाद 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 करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, आपने हमारी सारी प्रार्थना को सुना, इसलिए कोटि कोटि धन्यवाद देते प्रभु। आप महान
महान हो, दयालु हो, कृपालु हो, क्षमालु हो, सर्वशक्तिमान, शक्तिशाली हो। आपके जैसा ना कोई था, ना कोई है और ना ही कोई होगा। आपने बड़ी ही दया करुणा करके हमारी सारी प्रार्थना विनती सुना और आप चिन्ह चमत्कार करने वाले परमेश्वर हो और आपने ये प्रार्थना ग्रहण किया और ऐसे ही करने वाले इसलिए धन्यवाद देते हैं। धन्यवाद पिता, यीशु के नाम से आमीन।